हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला, आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल हलवा ज्वेलरी. त्यासाठी मी हे काही स्टोन घेतलेले आहेत. हा आहे तो हलवा आहे, म्हणजे आपण जो संक्रांतीला तिळगुळ म्हणून वापरतो तो. पण हा ना ओवायचा हलवा आहे, की जेणेकरून ह्याच्यातून आपण सुई धाग्याने ओवला जातो. आणि हा जो आहे तो आपला नॉर्मल हलवा. चला, मी तुम्हाला दाखवते. आज आपण एक युनिक आणि छान असा सेट बनवूया. त्यासाठी हे घेतलेले आहेत इयरिंगचे स्टड, मंगळसूत्रांची चेन, ही काही मणी आहेत. आणि ही आपण बेससाठी वापरणार आहे ती कॅनव्हास बेस. हे आपण छोटे छोटे पॅचेस बनवून घेतलेले आहेत. तर त्याच्यापासून बघा आता काय तयार करते मी. हमारे शरीर से बाकी चीजें और सेल्स निकलवा कर हमारे फैमिली मेंबर्स को मार डालने की धमकी दे। सिर्फ हमारे साइन करने से ये रिपोर्ट अप्रूव नहीं होगी। कमिटी एक्सपर्ट के साइन करने से इसे वैलिड माना जाएगा। और वो एक्सपर्ट मेंबर कौन है जानते हो? ये इसके बड़े लड़के हैं, ये उसकी बेटी और ये बीवी है। मैं इनके बारे में पूछ रहा था। अरे भाई भाई भाई, आप हमारी जगह में रख के बैठा बने लोग हैं, चाय पियेंगे क्या? अच्छा ये सब क्या? वो हमारे जगह में रख के ससुर जी है ना सत्यनारायण जी, उन्होंने बहुत पहले एक मन्नत मांगी थी। वो कुलदेवी की पूजा के लिए मेले में अपने परिवार के साथ गए हैं। अब मेला तो कभी कभार लगता है ना, अगले मेले तक उनकी तबीयत कैसी होगी कौन जाने। तो मन्नत के लिए उन्होंने अमेरिका से, लंदन से, अहमदाबाद से सभी लोगों को बुला लिया है, ताकि सारा परिवार मेले में मौजूद रहे। सिर्फ होली की नहीं, इस घर में किसी की भी कोई भी जरूरत हो, हमारी जाने में हम खड़ी रहती है। हा झाला आपला मंगळसूत्राचा पॅच. त्याला चेन लावून घ्यायची पाठीमागच्या साईडला. हे इयरिंग स्टड घेऊन आपण आणि हे दोन पॅचेस घेऊन ना कानातले बनवणार आहोत. तो हमारी कुलदेवी का काम होगा आपका ध्यान रखना। उसे क्रिस्टल समझ और ऐसा कहो
हे झाले 2 इयरिंग. मी पण बनवतोय बिंदी. ही झाली आपली बिंदी. हे बघा किती सुंदर आहे बघा. आता आपण एक वरती हुक अटॅच केलेला आहे, त्याला आपण असं चिटकवून घेऊया. आता आपण बनवूया चोको. चोकोसाठी हे 2 बेस घेतले आहेत, एक स्टोन घेतला आणि हा हलवा. आपल्या चोकोसाठी आपण पॅच तयार करून घेतो. गव्हाच आहे का? तुकडं कर. हा? ह्याचं ग गोल गोल राऊंड. अजून तर काय नाही हवंच. हे आहे आपलं चोकोर. त्याच्यासाठी पण ओवायचा हलवा यूज करावा लागतो. असंच दुसऱ्या साईडने पण ओवून घ्यायचं. दुसऱ्या साईडची चेन आपण बसवून घेणार आहे. असं ओवून घेतलेलं आहे. असं आता दुसऱ्या साईडने चिटकवून घ्यायचं. ह्याच्या साईडला आपण ज्वेलरीला गोंडा वापरतो ना, तो गोंडा यूज करायचा. हे झालं आपलं चोको. त्याला साईडला पाठीमागे आपण गोंडा बसवून घेणार आहोत. जो बेस आहे तो निघू नये म्हणून, ते खालच्या साईडचं जे बसलेलं आहे ना आपण, तो निघू नये म्हणून दुसरा बेस आपण चिपकवून घेणार आहोत.
ओके, हे झालं आपलं चोकोर. खूप छान दिसणार आहे घातल्यावरती. आली ग